हँडल द सेम सेम मला टेस्ट आणखी हँडल करायची, पण डिफरंट अप्रोचनं. हां, सो जसं की ते मी म्हणायला लागलो मल्टिपल ब्राउझर हँडलिंग टेस्ट. सो जस्ट आय एम गोइंग टू बी, जसं आपण अर्लियर वी हॅव सीन दॅट टॅब हँडलिंग टेस्ट किंवा मल्टिपल ब्राउझर हँडलिंग टेस्ट. सो सेम वे ना मला काय करायचं, सिमिलर अप्रोच इथे यूज करायचं आहे. पण मी इथे कॉल काय करतोय आता, जस्ट आय एम गोइंग टू बी कॉल द पेज फिक्चर. इथं काय करायला लागलो, कॉल करायला लागलो. अर्लियर ह्याच्यामध्ये आपण कुठलंही फिक्चर वगैरे कॉल केलेलं नव्हतं. आणि स्ट्रेट फॉरवर्ड आपण काय केलं की तो तिथं तो अप्रोच हे केलेला होता. सो डिफरंट डिफरंट आता सेम जसं की आपण काय करायला लागलो, मला याच पेजला जायचं आहे. जस्ट हिअर वी आर गोइंग टू द विच पेज, नोकरी पेज. आणि याच्यावर जाऊन मी काय करायला लागलो, या इलेमेंटला क्लिक करतोय. सर्व्हिसेस जो आहे त्या सर्व्हिसेसवर काय करायला लागलो मी, क्लिक करायला लागलो. सो आता सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर मी काय करणार आहे, जस्ट आय एम गोइंग टू बी, मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागलो न्यू विंडो नावानं. जस्ट आय एम गोइंग टू बी डिक्लेअर वन व्हेरिएबल, न्यू टॅब म्हणा किंवा न्यू विंडो म्हणा. त्या नावानं मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी डिक्लेअर वन व्हेरिएबल. आणि तिथे जस्ट आय एम गोइंग टू बी यूज अवेट. अवेटमध्ये मी काय करतोय, पेज डॉट वेट फॉर इव्हेंट. मी काय मेथड यूज करायला लागलो, वेट फॉर इव्हेंट मेथड मी काय करतो इथं यूज करतोय. आणि त्या वेट फॉर इव्हेंटमध्ये काय कशाचं आहे, कुठला इव्हेंट, तर पॉपअप इव्हेंट. कुठला इव्हेंट आपण वेट करतोय. सो जस्ट इव्हेंट नेम इज अ पॉपअप. सो पॉपअप इव्हेंटसाठी मी काय करायला लागलो, इथं वेट करायला लागलो. अँड देन वी आर गोइंग टू बी, जसं की आपण करायला लागलो नेक्स्ट काय करत होतो आपण, तर त्या नो मोर बटनवर काय करत होतो, क्लिक करत होतो. सो जस्ट आय एम गोइंग टू बी अगेन, आता इथं जे आहे, जसं आपण हे लोकेटर घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण क्लिक करायला लागलो. सो जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी यूज. पण इथं जे आहे आता इथे चाइल्ड पेज नाही आहे, मी इथं यूज काय करणार आहे, आता आपण जो ज्या इव्हेंट काय करतोय न्यू विंडोमध्ये आपण वेट करायला लागलो. सो मी जस्ट आय एम गोइंग टू बी यूज न्यू विंडो डॉट लोकेट. हां, सो कारण त्याच्यामध्ये आपण येणारी विंडो आपण कुठं ऍक्सेस करायला लागलो, त्या न्यू विंडोमध्ये. आणि मग त्याच्यावर आपल्याला त्याच्यामध्ये जे काही इलेमेंट असेल, जो काही क्लिक होईल त्याच्यावर आपण काय करणार आहे, त्याकेन वी आर गोइंग टू बी. आणि जस्ट वी आर गोइंग टू बी यूज वेट 5 सेकंदासाठी इथं वेट करू. सो जस्ट हा अप्रोचनं आपण बघूत की आर वी एबल टू हँडल, म्हणजे कालच्यापेक्षा बराच सिम्पल अप्रोच आहे. त्या नोकरीच्या होम पेजला गेलो, सर्व्हिसेसवर क्लिक केलं, वेट फॉर इव्हेंट म्हणजे नवीन विंडो ओपन होण्यासाठी आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याच्यासाठी मेथड यूज केली वेट फॉर इव्हेंट. त्याच्यामध्ये डिफाईन केलं की पॉपअपसाठी आपण वेट करतोय. म्हणजे पॉपअप म्हणजे नवीन, दे आर गोइंग टू बी कन्सिडर अ विंडो, टॅब म्हणा विंडो म्हणा. आणि त्यानंतर मग जे काही नवीन विंडोवर तो काय करणार आहे, स्विच करणार आहे. आणि तिथल्या लोकेटरवर तो काय करायला लागलाय, क्लिक करायला लागलाय. वी आर गोइंग टू बी वेट फॉर 5 सेकंड. सो जस्ट अगेन वी आर गोइंग टू बी रन धिस टेस्ट. वाली टेस्ट आपण इथे काय करायला लागलो, रन करतोय. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सो वी कॅन सी दॅट बघा, सर्व्हिसेसवर पण क्लिक केलं आणि नो मोर बटनवर पण त्यानं काय केलेलं आहे, क्लिक केलेलं आहे. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू बी सी दॅट आवर टेस्ट इज गेटिंग ग्रीन, पास झालेली आहे. आणि हा कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा सिम्पल अप्रोच आहे. आता हे झालं, सपोज आपण काय केलं की एकच विंडो होती सपोज. आता मला सपोज आणखी एक सपोज, जस्ट हिअर वी कॅन सी वन मोर एक्झाम्पल. जसं की ह्या पेजवर आहे मी, फ्रेम्स अँड विंडोज नावाच्या पेजवर आहे. मी इथं जे क्लिक बटन आहे त्या क्लिक बटनवर जर सपोज मी क्लिक केलं, सो वी कॅन सी दॅट क्लिक बटनवर मी क्लिक केल्यानंतर काय व्हायला लागले, एक नवीन विंडो म्हणजे नवीन टॅबमध्ये एक नवीन पेज, सेलेनियम डेव्ह पेज ओपन व्हायला लागले. सपोज ह्याच्यामध्ये मला काय करायचं, आय वॉन्ट टू परफॉर्म वन मोर ॲक्शन. मी सपोज इथं डाउनलोड्सवर गेलो. डाउनलोड्सवर गेल्यानंतर मला सक्सेसफुली इथं व्हॅलिडेट करायचं की सपोज हे टेक्स्ट आहे का इथं, हे टेक्स्ट बाइंडिंग्स, हे सेलेनियम क्लायंट वेब ड्रायव्हर बाइंडिंग्स आहे का, मी डाउनलोड पेजला नेव्हिगेट झालोय का नाही, हे मला व्हॅलिडेट करायचं आहे. आणि परत मला इकडे यायचं आहे वापस. आणि सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म, म्हणजे
मी काय करायला लागलो आधी, ह्या पेजला जी काही तुमचं फ्रेम्स अँड विंडोजचं पेज आहे त्याच्यावरून मी क्लिकवर जायलो. क्लिकवर ॲक्शन परफॉर्म केल्यानंतर काय व्हायला लागलं, नवीन विंडो ओपन व्हायली. मग नवीन विंडोवर चाललोय मी. इथं डाउनलोड्सवर क्लिक करायला लागलो. डाउनलोड्सवर मी हे व्हेरीफाय करायला लागलो. परत मला ह्याच्यावर यायचंय आणि इथं मला सपोज होमवर म्हणा किंवा वेब टेबलवर कुठल्याही एखाद्या इलेमेंटवर काय करायचं, आय वॉन्ट टू परफॉर्म अँड क्लिक ॲक्शन. म्हणजे मला वापस यायचे, वापस येऊन ह्या पेजवर परत ॲक्शन परफॉर्म करायची. सो आता हा अप्रोच जो आहे, हाऊ वी आर गोइंग टू बी हँडल दॅट अप्रोच. सो वी आर गोइंग टू बी सी दॅट हाऊ वी आर गोइंग टू बी हँडल, म्हणजे सो आय एम गोइंग टू बी क्रिएट वन मोर टेस्ट. आय एम गोइंग टू बी क्रिएट, जसं आपण नोकरीचं बघितलं तसंच वी आर गोइंग टू बी क्रिएट वन मोर टेस्ट अगेन. सॉरी. सो ओके. सो आता आपल्याला जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट की आपल्याला काय करायचं की मल्टिपल ब्राउझर किंवा मल्टिपल टॅब्स म्हणतो मी, मल्टिपल टॅब्स हँडलिंग टेस्ट. सो अगेन वी आर गोइंग टू बी await page dot go to. ह्या पेजला मला नेव्हिगेट करायला लागलो मी. विंडोज डॉट एच टी एम एलचं जे हे इथे दिसतंय ऑटोमेशन टेस्टिंग, डेमो डॉट ऑटोमेशन टेस्टिंग डॉट विंडोज डॉट एच टी एम एल, या पेजला मी नेव्हिगेट करतोय. सो मला हे पहिल्यांदा काय करायचंय, क्लिक बटनवर क्लिक करायचंय. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट क्लास आहे आणि इथं टेक्स्ट पण आपण इथे यूज करू शकतो बटन टॅगमध्ये. बटन टॅगमध्ये मी ॲट्रिब्यूट यूज करायला लागलो. टेक्स्ट इज इक्वल टू, आता बघा इथं मल्टिपल स्पेसेस आहेत. सो ते स्पेसेस पण आपण इथं ॲज इट इज ठेवलेले आहेत. सो देन वी आर गेटिंग, जर मी टेक्स्ट हे स्पेसेस जर मी इथला एखादा कमी केला तर बघा मला इलिमेंट इलिमेंट भेटत नाही, 0 ऑफ 0 झाला. सो जसा स्पेस आहे तसा ॲज इट इज ठेवला तर इलिमेंट तो काय व्हायला लागलाय, भेटायला लागलाय. सो जस्ट वी आर गोइंग टू बी कीप ॲज इट इज, आणि हा इलिमेंट काय करायला लागलो मी, घेतोय. जस्ट आय एम गोइंग टू बी सो अवेट पेज डॉट लोकेटर, आणि त्याच्यावर आपण ऍक्शन परफॉर्म करायला लागलोत. क्लिक ऍक्शन आपण इथे काय करतोय, परफॉर्म करायला लागलोत. सो आता याच्यावर ज्यावेळेस आपण ही क्लिक ऍक्शन परफॉर्म केली, हं, तर आपल्याला काय करायचंय की नवीन काय होणार आहे, एक विंडो म्हणजे नवीन टॅब ओपन होणार आहे किंवा नवीन. सो एकतर आपण एक क्लिक म्हणजे हे डिरेक्टली आपण ह्या इलेमेंटवर क्लिक करण्याच्या आधी पण आपण हे करू शकतो, डिफाईन करू शकतो किंवा नंतर पण करू शकतो. सो मी इथं काय करायला लागलो, आधीच मी इथं डिफाईन करतो. कॉन्स्ट काय करायला लागलो मी, एक न्यू पेज नावाचं एक व्हेरिएबल घ्यायला लागलो आणि त्याच्यामध्ये अगेन आय एम गोइंग टू बी यूज सेम मेथड. काय, अवेट पेज वेट फॉर इव्हेंट, जो अर्लियर आपण आता बघितला होता. सो तो काय करायला लागलो आपण इथं. हं? आणि मग आपण सपोज आता ज्यावेळेस मी क्लिक आपल्या होम पेजवर ज्यावेळेस त्या लोकेटरवर आपण क्लिक केलं, हं? तर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की एक नवीन पेज काय व्हायला लागलं, ओपन व्हायला लागलं. एक नवीन पेज काय होतं इथं, ओपन होतंय. सो मग मी काय करतो, जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट वन मोर व्हेरिएबल कॉन्स्ट पेज वन नावाचं मी काय करायला लागलो, व्हेरिएबल घ्यायला लागलो. आणि त्याच्यासाठी मी मेथड काय यूज केली, अवेट न्यू पेज, जे आपण अर्लियर इथं बघितलं होतं. न्यू पेज कॉन्टेक्स्ट मधली जी मेथड होती न्यू पेज, तसंच आपण इथं पेज मधली मेथड अवेट काय केलं, डिरेक्टली पेज वन साठी काय करायला लागलो, न्यू पेजनं हे करतोय, वेट करतोय. सो देन आता मला काय करायचंय की त्या न्यू पेजवर जायचंय, नवीन पेजवर जायचंय. सपोज तिथलं सपोज मला हे टायटल फेच करायचं असेल तर जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट पेज वन डॉट टायटलनं आपण काय करायला लागलो, ते टायटल काय करतोय तिथं
फेच करतोय. पण सपोज मला काय करायचंय तिथं पर्टिक्युलरली एखाद्या इलेमेंटवर जाऊन क्लिक करायचंय. सो मी काय करायला लागलो, अवेट. आपल्याला काय करावं लागेल, पेज वन डॉट लोकेटर. आणि जो कुठला आपल्याला तिथला लोकेटर, जसं की सपोज आपण इथं काय म्हणत होतो, मी याच्यावर क्लिक केल्यानंतर कुठल्या पेजला चाललोय, नेव्हिगेट कुठल्या पेजला करतोय, या सेलेनियमच्या पेजला. आणि सेलेनियमच्या पेजला जाऊन मला कशावर क्लिक करायचंय, सपोज या डाउनलोड्स लिंकवर क्लिक करायचंय. आय वॉन्ट टू क्लिक ऑन अ डाउनलोड्स लिंक. सो जस्ट हिअर आपण जर ऑब्झर्व केलं तर ही लिंक कुठं आहे, स्पॅन टॅगमध्ये आहे. किंवा हे टेक्स्ट कुठं आहे, स्पॅन टॅगमध्ये आहे. सो मी इथं टेक्स्ट ॲट्रिब्यूट यूज करतो एक्सपाथचं. अँड जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट वी आर गेटिंग 1 of 1. सो मी हा लोकेटर काय करायला लागलो इथं, ॲज इट इज यूज करतो. आणि त्याच्यावर वी आर गोइंग टू बी परफॉर्म क्लिक ॲक्शन. सो आता हे क्लिक करायला लागलो, पण क्लिक कुठं करायला लागलो, होम पेजवर नाही. तुमचं होम पेज वेगळं आहे, पेज वन हे न्यू पेज. आपण नवीन पेजवर जाऊन हे ॲक्शन काय करायला लागलो, तिथं परफॉर्म करायला लागलो. आता मला सपोज काय करायचं आहे की त्या लोकेटरवर सपोज मी इथं काय केलं, क्लिक केलं, त्या एलिमेंटवर क्लिक केलं. तर क्लिक केल्यानंतर मला जस्ट आय एम गोइंग टू बी व्हॅलिडेशन लावायचं आहे की काय व्हॅलिडेशन लावायचंय, तर जस्ट जसं की मी सपोज या डाउनलोड्सवर क्लिक केलं. सो डाउनलोड्सवर क्लिक केल्यानंतर हिअर वी कॅन सी दॅट हे टायटल आहे का, इथं जे हेडिंग आहे का. सो हे हेडिंग कशाचा पार्ट आहे, कुठल्या टॅगचा पार्ट आहे, H2 टॅगचा पार्ट आहे. सो H2 मध्ये जर आपण इथं आय डी घेतला, आय डी काय आहे, बाइंडिंग. सो सपोज मी इथं एक्सपेक्ट मध्ये जस्ट आय एम गोइंग टू बी यूज काय करतोय मी, पेज वन डॉट लोकेटर. लोकेटरमध्ये आपण यूज करायला लागलो तिथं आय डी. सो हॅशनं मी काय केलं, आय डीची व्हॅल्यू इथं टाकून दिली. आणि याच्यामध्ये मला जे तिथलं टेक्स्ट आहे ते बघायचंय. सो मी इथं मेथड यूज करतो, टू कंटेन टेक्स्ट नावाची मेथड काय करायला लागलो मी इथे यूज करायला लागलो. आणि जर आपण तिथं बघितलं काय टेक्स्ट होतं तिथं, सेलेनियम क्लायंट्स अँड वेब ड्रायव्हर बाइंडिंग्स. सो हे टेक्स्ट आहे का नाही आपण काय करायला लागलो तिथं चेक करायला लागलो. ठीक आहे. सो आता हे झालं सपोज इथपर्यंत आपण काय केलं, जस्ट आपण आधी ह्या पेजला गेलोत डेमो ऑटोमेशन टेस्टिंगच्या. त्यानंतर आपण वेट करायला लागलो कशाचा, एका इव्हेंटचा. तर इव्हेंट कधी येणार आहे, ज्यावेळेस आपण ह्या क्लिक पेजनं काय केलं, या इलेमेंटवर क्लिक केलं की इथं आपल्याला पेज पिक्चर राहिलं, सॉरी कॉल करायचं. सो इथं आपण ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस आपल्याला इव्हेंट येणार आहे. इव्हेंट आल्यानंतर त्या न्यू पेज जे आपण इथं घेतलेलं होतं ते पेज मध्ये काय केलं, आपण स्टोअर केलं एका व्हेरिएबलमध्ये. आणि मग त्यावर काय करायला लागलो, त्याचं टायटल आपण इथं फेच केलं. त्यानंतर आपण एक लोकेटरवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर त्या स्पेसिफिक पेजवर गेल्यानंतर हे व्हॅलिडेशन पण लावलं की हे त्या H2 टॅगमध्ये बाइंडिंग जसं आय डी आहे त्याच्यामध्ये हे टेक्स्ट आहे काही, आपण ते व्हॅलिडेट करायला लागलो. सपोज मला आता काय करायचं, परत मला हो माझ्या या पेजला यायचं आहे, कुठल्या, ज्या पेजला डेमो डॉट ऑटोमेशन टेस्टिंगवाल्या. आणि तिथे येऊन काय करायचं आहे मला, पर्टिक्युलरली एखाद्या इलेमेंटवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सो जस्ट अगेन हिअर वी आर गोइंग टू बी यूज अवेट. अवेट करून आता सपोज मला कुठल्या एलिमेंटवर क्लिक करायचंय, सपोज मला होमवर इथं क्लिक करायचंय, आय वॉन्ट टू क्लिक ऑन अ होम बटन. सो इथं बघू शकतो आपण काय टेक्स्ट आहे. सो मी इथं अँकर टॅगमध्ये टेक्स्ट ॲट्रिब्यूट यूज करतो मी. टेक्स्ट इज इक्वल टू काय होतं तुमचं होम. ठीक आहे.